मुलांची एवढी कॉमेंट्स येत आहेत की सर आम्ही ग्रामीण भागात राहतो, पोलीस भरती हा एक आम्हाला चांगला पर्याय आहे, कमी शिक्षण आहे आणि लवकर आमची घरची परिस्थिती शेतकरी कुटुंबाची आहे, आई मजुरी करते, वडील मजुरी करतात, काहींनी सांगितलं आम्ही वडील सालदारी करतात, पण आम्हाला करायचं आहे काहीतरी आणि तेही 18 वर्षानंतर नोकरी लागायची आहे. असे कॉमेंट्स आल्यानंतर असं वाटलं की एकच पर्याय आहे, तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस, जेल पोलीस, SSC GD, आर्मी भरती, पोस्ट ऑफिस, रेल्वे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या परीक्षा. तर मला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, काळजी करू नका. दर्जी फाउंडेशन जळगाव आपल्या पाठीशी आहे. असं मनामध्ये काही किंतु परंतु करू नका. इथं गरिबांची मुलं, गरिबाच्या लेकराला भाकरी मिळावी या हेतूनेच ही संस्था स्थापन झाली 1998ला आणि इथून अगदी गरिबाचे लेकरं 11,000च्या वर नोकरीला आहेत. हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो आता तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाची साथ सोडू नका. मैदानी सराव जसं दर्जी फाउंडेशनला सकाळी 5:30ला घेत असताना तुम्ही मला पाहिलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये. आजपर्यंत मुलांचा 45 ते 50 मार्कापर्यंत कसे पडतील हे टार्गेट ठेवलेलं आहे. लेखीमध्ये आमची सगळी टीम 4 तास मार्गदर्शन करतात. 3 तास लेक्चर, 1 तास बेसिक आणि 3 तास लायब्ररी त्यांना दिली जाते. बालकांचा प्रश्न असतो की सर आमच्या मुलामुलींसाठी वसतिगृह कुठं ठेवणार. त्यांना मला सांगायचे की बाबा मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे, बायोमॅट्रिक आहेत, मुलांसाठीही वसतिगृह आहेत. दर्शन योग्य इन्स्टिट्यूट, योग्य साथ, तरच योग्य नोकरी तुम्हाला मिळू शकते. तर चला आता जळगावला येऊया आणि आपलं ध्येय साध्य करूया. धन्यवाद.